हॅलो नमस्कार, मी प्रिया स्वागत करते तुमचे नेहमीप्रमाणेच आपल्या या नवीन व्लॉगमध्ये। तर कसे आहात तुम्ही सगळे? मी अपेक्षा करते की तुम्ही सगळे नेहमीप्रमाणेच मस्त आणि मजेतच असाल। शुभ सकाळ तुम्हा सर्वांना। सकाळची वेळ आहे, आता सकाळची एकदम पण सकाळी बोलताना येणार जवळ 9 9:30 तरी झालेली या वेळेला। आणि माझा चहा नाश्ता देवपूजा वगैरे पण झालेली करून पण असाच विचार करत होते की बरीच फुलं आता ही आहेत ना, फुलं जी डबल तगरी बोलतात आमच्याकडे याला, आणि बरीच फुलं असतात आणि म्हणजे अशीच पडून जातात, झाडावर पण राहून जातात आणि मग खाली पण तितकेच गळून जातात। म्हणून असा विचार करत होते की मी यांचा हार बनवीन, पण म्हणजे बरेच दिवस असाच विचार चाललेला, पण आज म्हटलं म्हणजे करूनच घ्यावा। आणि मस्तच वाटतं एकदम व्हाईट कलरची फुलं आणि 2-3च फक्त जास्वंदीची फुलं मला इथं भेटलेली। मग त्यांच्यातच हार बनवायचं माझं इथं काम चालू होतं बघा। हार बनवता पण माझं आता तुम्ही काही ब्लॉगमध्ये बघितलं असेल, मी हरिपाठाला जाते, मग तिकडचेच म्हणजे अशी काही कामं वगैरे म्हणजे चालू असेल ना, कपडे भांडी जेवण, तर तोंडामध्ये ह्या गवळणी वगैरे येतातच। आणि तुम्ही आता ऐकाच, मग यापुढे बोलू आपण। तर असं काहीसं चालू असतं माझा, म्हणजे भाकरी करताना म्हणा किंवा प्रत्येक कामात माझ्या मते तरी चांगलंच आहे। दुसरं काही वाईट विचार मनात येण्यापेक्षा किंवा अजून काही वाईट विचार म्हणजे अजून काही विचार येण्यापेक्षा, चिंता करण्यापेक्षा माझ्या मते तरी असं काहीसं बोलायला चांगलंच माझ्या मते तरी। पण असं इथं माझ्या या गवळीने बोलता माझा एकीकडं हार पण बनवून होत आलेला, एक साईडसून हार बनवून झालेला माझ्या, आणि फुलं थोडी कमी आलेली आता तुम्ही बघत असाल। तर मी परत गेलेली आणि फुलं आणायला। तसं तर माझं भांडी कपडे सर्वच राहिलेलं माझं, जरा असंच आळस आलेला शरा अंगात, म्हणून मग म्हणजे जरा हे म्हणजे हे काम केल्यानंतर मन प्रसन्न होईल म्हणून मग मी हे काम करायला घेतलेलं। 10-15 मिनटं फक्त लागलेली मला हे फुलं काढून हार बनवायला। पण हा झाल्यानंतर जी माझी कामं पटपट आवरलेली ना, कारण थोडा उशीर झाला ना, का आता 9 9:30 तर झालेले या वेळेसला, तर म्हणजे आता लेट झाला आपल्याला कामाला, म्हणून या वेगाने म्हणजे या विचाराने पटपट आपण कामं पण आवरून घेतो। आणि सुरुवातीला जर मन प्रसन्न झालं ना, की मग म्हणजे आपली कामं पटपट असे होतातच। पण या अगोदर माझा असं सर्व आळसल्यासारखंच काम चालू होता। अंघोळी पण लेट आता थोडी झाली आणि देवपूजा वगैरे पण लेटच झालेली, म्हणून मग मी हा काम केला ना, म्हणजे त्याच्यामुळे थोडा मला प्रसन्नच असं वाटत होतं। बघा इथं मी आलेली परत अंगणात फुलं काढण्यासाठी, एका साईडची फुलं काढून घेतलेली आणि आता ही दुसऱ्या साईडची काढून म्हणजे राहिलेली काढायची, म्हटलं इतक्यानंच होईल मला असं वाटलेलं, मग नाही झालं म्हणून मग परत एका बाजूला फुलं राहिलेली ना ती काढायला आलेली। बघा बरीच मोठी झाडी झाल्यात, आता बघू पावसाला येईल ना तेव्हा ही झाडं कट करीन मी, खालीपर्यंत ठेवीन, मग त्यांना परत अशा दुसऱ्या फांदे येऊन खालीच ही झाडं राहतील। असं आता ही फुलं वर होती ना, म्हणून माझा हात काय पोचत नव्हता, म्हणून मग टेबलवरच उभी राहून ही फुलं काढायचं माझं काम चालू होतं बघा। त्यानंतर मग आले घरात फायनली, जो एका बाजू राहिली ना फुलं हार बनवायची, ती पण मी इथं बनवून घेतली दोन्ही बाजूंनी सेम असं करून, काही वर खाली होती, मग ती खाली फुलं घेऊन व्यवस्थित असा हार मी इथं बनवून घेतला। साधा सिंपलच होता, पण झाडावर येणाऱ्या प्रत्येक फुलाची पण इच्छा असते बघा, की मी पण देवाचरणी जावा, म्हणजे चांगल्या कामाला माझा पण उपयोग व्हावा। प्रत्येक तुळशीपत्राचा पण विचार असतं की माझा पण देवासाठी म्हणजे समर्थांच्या चरणी माझा पण उपयोग व्हावा। जशी आपली माणसं पण काही देवाचरणी लागतात, तर काही अशी म्हणजे वाईट मार्गावर लागतात, पण प्रत्येकाची इच्छा असते की म्हणजे चांगले विचार असतील तर प्रत्येकाची इच्छा असते की मला पण देवाचरणी लागायला पाहिजे। आणि तशी पण ही फुलं येतात अशीच पडून गेली असते इकडं तिकडं अंगणात म्हणजे, म्हणून म्हटलं यांना पण देवाचरणी लावावा, आणि मग अशा पद्धतीने मस्त असा हार वगैरे बनवून घेतला मी। लगेचच समर्थांना घालून पण घेतला। खरंच म्हणजे स्वतःच्या हाताने बनवलेला हार आणि विकत आणलेला हार, तो विकत आणलेला कसा का असेना, पण स्वतःने हातात बनवलेला हार घालण्याची जी मज्जा असते ना, म्हणजे आता काय सांगू मी तुम्हाला, जे विचार असतात ना आपल्या मनात येतात ना, खरंच खूपच एकदम प्रसन्न असं वाटतं। आणि त्यानंतर बघा मी 1-2 दिवस अगोदरच ही जी दाराची तोरणं आहेत ना, दोन्ही दारांची तोरणं एकदम म्हणजे धुळी मुलं घाण झालेली, त्याच्यामुळं ती मी मस्त गरम पाण्यात शॅम्पू वगैरे टाकून ही धुवून घेतलेली आणि चांगली सुकवून पण घेतलेली उन्हामध्ये। आता तेच तोरण लावण्याचं माझं इथं काम चालू होतं बघा। आता हे तोरण वगैरे लावण्याचं काम आहे ना, पण याच्या अगोदर मी सर्व माझे जे कपडे भांडी लादी जे सर्व आपली सकाळची कामं असतात ना ती आवरून झालेली, आणि त्यानंतरच मी हे तोरणं वगैरे लावायला घेतलेली बघा। आता हे लावून झाल्यानंतर मला जरा बाहेर जायचं होतं, काही सामान आणायचं होतं, आणि जीएनसी स्कूलमध्ये पण जरा जायचं होतं, जरा फीस पेंडिंग राहिलेली त्याची, आणि त्याची आता एक्झाम चालू होणार होती। व्लॉग हा थोडा अगोदरचा आहे, त्याच्यामुळं आता जो मी हा व्लॉग एडिट करते ना, त्याचा आज जो अपलोड करीन ना तेव्हा त्याची एक्झाम वगैरे होऊन त्याला सुट्टी पण लागलेली,
पण बरेच दिवस अगोदरचं आहे ना, त्याच्यामुळं तर बघा इथं मी त्याला त्याच्या स्कूलमध्ये पण गेलेली आणि ते काही मला तिथं व्हिडिओ शूट करता आलं नाही, पण येताना ना जरा चान्स मारलेले मी, कारण म्हणजे तसं पण जियांशी पप्पा कधी जास्त करून त्यांना म्हणजे ते झाडं वगैरे काय आणत नाहीत. आणि आता मी अशी म्हणजे जरा हट्टच घेतलेला त्यांच्याकडून, काही मला झाडं जरा बघायची आहेत, काहीतरी 1-2 झाडं घेईन मी. आणि नर्सरीमध्ये इथं रस्त्यातच लागलेली ना, तर मग मी त्यांना थांबवून घेतलं आणि माझं जरा आता इथं चॉईस करण्याचं काम चालू होतं. मस्त जशी कलरफुल फुलं शोची आणि इंडोर प्लांट आणि आउटडोर प्लांट असे मस्त मस्त होते. काही काही खूप खूप अशी घ्यायची इच्छा होती, पण जी झाडं घ्यायच्या अगोदर थोडीफार आपली घरी पण तयारी करायला लागते ना, ती काय इतकी माझ्याकडून झालेली नव्हती. म्हणून मग मी इथून 2 झाडं घेतलेली. कुठली झाडं घेतलेली ना, ती पण तुम्हाला मी दाखवीनच यापुढे. मस्त मस्त तशी झाडं होती फ्रेश फ्रेश. घ्यायची तर मला आहे ना, मला मेन म्हणजे ऑरेंज कलरचं एक जास्वंदाचं झाड घ्यायचं होतं आणि शेवंतीचं एक झाड घ्यायचं होतं, असं पर्पल कलरमध्ये जे शेवंतीचं झाड असतं ना ते. पण ते काय झाड नव्हतं आणि जास्वंदीचं झाड मी घेणारच होती. पण मागून असा विचार केला की बघन पहिले त्याच्यासाठी व्यवस्थित अशी मस्त कुंडी तयार करेन आणि त्याच्यानंतरच मी झाड घेऊन जाईन. तर बघा इथं मस्त अशा कुंड्या वगैरे पण होत्या. खरं तर मी इथून पण घेऊन म्हणजे घेऊन जाता आलं असतं मला झाडांसाठी कुंड्या वगैरे. पण मला आहे ना, आता मुलांना पण सुट्ट्या लागतील ना, तितक्या वेळात जो मोकळा वेळ मिळेल ना, त्याच्यात मला काही प्लांटर बनवायचे आहेत, काही म्हणजे अशा डेकोर आयटम थोडे थोडे बनवायचा काही विचार आहे. कारण सारखे सारखे तीच पण कामं तुमच्यासोबत शेअर करण्यात मला पण बरोबर न वाटत, काहीतरी वेगळं शेअर करण्याची याच्यापुढे इच्छा आहे. म्हणून मग काही मला म्हणजे प्लांटर्स वगैरे बनवायचे आहेत. आणि त्यानंतर मी आलेली बघा किराणा दुकानात, थोडा काही किराणा सामान घ्यायचं होता, तो पण घेतला. आणि त्यात पण मला उडदाची डाळ घ्यायची होती पापड बनवण्यासाठी, तर मग तीच मी इथे घेण्यासाठी आलेली बघा. तर इथं आता मी कन्फ्यूज झालेली, मेन म्हणजे 4 प्रकारच्या डाळी होत्या. डाळीमध्ये म्हणजे काही बारीक, काही मोठ्या, काही कशा थोड्याशा काळपट, काही अशा उजाड. 130, 140, 150, 160 अशा प्रकारचे हे 3 प्रकार होते. तर मी हा जो साईडचा दिसतोय ना, 160 रुपयाचा जो हा मोठा आहे ना, ती पहिल्यांदा म्हणजे त्यांना विचारून पण घेतले की मी काय काय फरक आहे. तर ते बोलत होते की ही मोठी डाळ आहे आणि ही चांगली अशी म्हणजे आहे, मोठी आहे आणि सफेद सफेद अशी डाळ होती, त्याचे पापड चांगले होतील. तसे तर ते सांगण्याचं काम करतात, तसे सगळ्याचे पापड चांगले होतात. पण जरा चांगलीच घ्यावं, वर्षभर खायचं आहे म्हटल्यानंतर. तर बघा जी पापडाची डाळ घेतली आणि तिकडून येतानाच माझं माहेरचं गाव पण लागतं, म्हणून अशी धावती भेट घेतलेली मी इथं माहेरी. तर बघा इथं माहेरी आल्यानंतर थोडा वेळ म्हणजे मला मेन म्हणजे मी दरवर्षी ही डाळीचे उडदाची जी डाळ असते ना आपली पापड बनवायची, ती मी माहेरीच दळायला नेते. माझ्या माहेरी ही आहे म्हणजे पापडांची डाळ दळणं वगैरे दळण्याची मशीन आहे. तर गिरण आहे म्हणजे, तर तिथंच मला ही पापडाची डाळ घेऊन जायचं होता. आणि आईची पण तब्येत नव्हती बरोबर, म्हणून मग मी गेलेली. तर बघा इथं तिने जे मसाले, गरम मसाले कुठून आणलेले ते असेच उघडे ठेवून दिलेले, म्हणजे कशी थोडी गरम गरम हवा असते ना, वाफ असते ना, ती बाहेर निघून जाईल आणि व्यवस्थित अशा गुठल्या वगैरे पण काय मसाल्यामध्ये होणार नाही. आणि एकीकडे बघितलंच असेल तुम्ही किती मोठं पातेले भरून माझ्या वहिनीने आणि आईने दोघींनी मिळून गुलाबजाम पण बनवलेले. आणि मी पण म्हणजे बरी झालेली, मला पण आवडतात म्हणून मग मला पण त्याच्यावर थोडा ताव मारायला मिळाला. आणि त्यानंतर बघा इथं म्हणजे ती गिरण आहे ना, तिकडं मी गेलेली पिशवी घेऊन. अगोदरच मी तिथं म्हणजे माझी आजी दळणं दळते, आजी पप्पा आई जसं जसं कोणाकोणाला जमेल ना तसं. तर मी गेलेली तिकडं दळायला घेऊन ती डाळ. आणि इकडे बघत असाल उन्हाळी कामांची तयारी चालूच होती प्रत्येकाचा. हल्ली प्रत्येक म्हणजे सर्व कडधान्य सुकवून व्यवस्थित असं उन्हात सुकवून ठेवण्याचं काम चालू असतं. आणि इकडे बघा ती 2 झाडं आहेत, एक होता मनी प्लांट आणि एक होता जेड प्लांट, अशी 2 झाडं घेऊन आलेली मी. आणि इकडं आलेली बघा, माझा तो साईडला तुम्ही बघितला असेल तो आहे आमचा जुना घर. आणि हा आहे असंच म्हणजे गिरणीसाठी, किंवा पहिले आमची याच्या आधी गाय होती, त्या गाय आणि गिरण आणि जी आपली जाळण्यासाठी लाकडं असतात ना ती या घरात असतात. तर बघा ही एक चक्की आहे आमची, 2 दुसऱ्या आहेत त्या तुम्ही आता बाजूला बघत असाल. आणि ही आहे माझी आजी. आणि म्हणजे पूर्ण गावाचे आमच्याकडे दळणं वगैरे येतात दळायला, किंवा पापडांची डाळ, तांदूळ, गहू, जसं ज्वारी बाजरी कोणाला लागत असतील तसं दळून मिळतात. आणि ही आहे ना, ही जुनी गिरण आहे आणि ही बंद आहे. जी एक गिरण चालू आहे आणि ही 1-2 गिरणी अशा चालू आहेत. आणि तिथं पण तुम्ही बघत असाल, जरी पिठाचा कितीही कोंडा वगैरे उडत असेल ना पीठ, तरी पण एकदम चकचक आमची आजी अशी ठेवून देत असते. आता तुम्ही बघत असाल गिरणीवर तुळशीची पूजा वगैरे पण केलेली आहे, म्हणजे सॉरी फुलं वगैरे हळदी कुंकू वाहून पूजा वगैरे पण केलेली आहे. आणि आता मी तुम्हाला दाखवते दुसऱ्या रूममध्ये काय काय आहे. 3 रूम आहेत अशा लांबच्या लांब त्या, म्हणजे या घराला आम्ही याला आता काय आमच्या भाषेत काय बोलतो ते मी तुम्हाला नाही सांगू शकत, पण या घराला आम्ही एक शब्द आहे आमचं नाव
एक आहे आमचा जुना घर, एक आहे हा आणि एक जो आम्ही राहतो तो. अशी आमची 3 घरं आहेत. तर मग मी तुम्हाला दाखवतेच बघा. आता समोर मी तुम्हाला समोर जो दिसतोय ना, तो आहे आमचं जुना घर. माझा जन्म याच घरात झाला आहे आणि बरीच वर्षापूर्वीचा हा घर आहे आणि तो जो दिसतोय ना दुसरा तो म्हणजे आता राहतो ना, त्या घरात राहतो आम्ही. आणि इकडचं मी तुम्हाला दाखवते बघा आता दुसऱ्या रूममध्ये काय-काय आहे ते लाकडं वगैरे. इथं मोठी आई माझी म्हणजे आम्ही माझ्या आजीला सर्व मोठी आईच बोलतो आणि इथं ती डाळ वाटून देत होती. ती बोलत होती की म्हणजे तसं पण मी आहे ना यंदा आता घरीच नेणार होते माझ्या सासरी पण डाळ दळण्यासाठी पण आहे ना मस्त असे दरवर्षी मी इकडूनच नेते ना तर व्यवस्थित असे पापड वगैरे होतात आणि थोडक्यासाठी रिस्क नको म्हणून होईल पण पटकन आणि तसं पण मला जायचंच होतं थोडी फेरी मारण्यासाठी म्हणून मी गेलेली आणि इकडं दुसऱ्या रूममध्ये ही लाकडं होती काही असंच पडीक सामान जे असेल ना ते सर्व इकडेच आणून ठेवतात आणि तिसऱ्या रूममध्ये म्हणजे असं ते पण वेल्डिंगचं वगैरे माझं पप्पा वर्कशॉपचं काम करतात ना मग वेल्डिंगचं वगैरे काही काही साहित्य असं ठेवून देतात आणि म्हणजे काहीतरी अशी वेगळी काय का म्हणजे पडीक स्टोर रूम अशी स्टोर रूम आहे ही आमची जे पडीक सामान असतील ना म्हणजे गरजेचं पण आणि लगेचच उपयोग नाही लगेचच उपयोगी नाही येणार अशा वस्तू आम्ही इथं ठेवून देतो आणि आता मी तुम्हाला थोडक्यातच पटकन असं माझ्या पप्पांचं जे गार्डन आहे ना ते दाखवते बघा. त्यांना खूपच झाडं वगैरे लावण्याची आवड आहे आणि तसं पण आहे ना आता माझ्या माहेरी पाण्याची खूप टंचाई आहे म्हणजे बोरिंग 2 आहेत पण पाणीच नाही जास्त त्यांना तरी पण त्यांची झाडं लावण्याची आवड काही कमी होत नाही बघा. कसं ना कसं करून तरी ही झाडं म्हणजे तांदूळ धुतलेलं पाणी म्हणा डाळी धुतलेलं पाणी म्हणा किंवा काय काय असं पाणी ही झाडांना लावून एकदाची झाडं लावून मस्त अशी त्यांची काळजी वगैरे पण घेतात बघा. पांढरा गुलाब, लाल गुलाब, गुलाबी गुलाब आणि ऑरेंज गुलाब अशी प्रत्येक कलरची गुलाबाची झाडं आहेत. शोची पण झाडं आहेत, झेंडूची फुलं आहेत, वेगवेगळ्या प्रकारची झाडं फुलं आणि म्हणजे शोचे वगैरे पण आहेत आणि काही काही तर तुम्हाला मला आता आठवत नाही मी आधी पण शेअर केलं असेल की नाही पण जागा नाही ना जास्त म्हणजे कात्तल असं आहे जास्त दगडाळ जागा आहे मातीचं असं जागा नाही त्याच्यामुळं जे ड्रम वगैरे असतात ना आपले ते 2 भागांनी कापून एक उलटा आणि एक सुलटा असं ठेवून त्याच्यात पण माती टाकून त्यांच्या झाडं लावण्याचा आवड ती जपतात असो. तर बघा आता ही जी तुम्हाला समोर दिसतात ना ती पण पप्पांचीच कलाकृती आहे वेल्डर आहे त्याच्यामुळं कामं करून थोडंफार असं लोखंड राहिलं का असं काहीसं त्यांचं बनवण्याचं असतं बघा. हा स्टूल टाईप आहे असा आणि ही एक कॉट आणि त्याच्यावर प्लाऊड टाकून बसतं असं काहीतरी सुकवण्यासाठी तांदूळ मला किंवा काय काय असं सुकवण्यासाठी हा पण या कॉट वगैरे बनवून घेतलेत. हे आहे तुळशी वृंदावन आणि हे आहे पांढऱ्या रुईचं झाड बघा एकदम मस्त असा सुगंध आहे ह्या पांढऱ्या रुईला आणि हा पण असा शोचा झाड आहे असो. तर बघा सर्व काही म्हणजे झाल्यानंतर डाळ वगैरे डलून झाल्यानंतर मी असा काहीसा गुलाबजाम मस्त असे ताव मारलेला गुलाबजामवर त्यानंतर मग मी गेलेली घरी म्हणजे माझ्या सासरी आणि तिकडे गेल्यानंतर काहीच मी शूट वगैरे केले नव्हतं असो. तर आजच्या व्लॉगमध्ये इतकं. तुम्हाला कसा वाटला माझा आजचा हा व्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला एक सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग मी हा व्हिडिओ इथे सेंड करते भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या मस्त राहा आणि बाय बाय.